मुंबईत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आणि इकडे नागपुरातील अजितदादा पवार यांच्या बंगल्याबाहेर आशा वर्कर्सचं हे आंदोलन जे आहे तेही सुरू झालेलं आहे। आपण बघू शकतो आशा वर्कर्स गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील संविधान चौकात आंदोलन करत होत्या। त्यांच्या वेतनवाढीचा JR सरकारने काढावा यासाठी आंदोलन करत होत्या, परंतु मागणी मान्य झाली नाही। म्हणून आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा हा विजयगड बंगला या ठिकाणी आहे आणि त्या विजयगड बंगल्याबाहेर आपण बघू शकतो चोख सुरक्षा व्यवस्था लावण्यात आलेली आहे, बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे, कारण की याच ठिकाणी विजयगड बंगल्याच्या बाहेर आशा वर्कर्सनी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू केलेलं आहे। ताई, काय मागणी आहे, काय सांगणार? आमची मागणी एकच आहे दादा की आमचं ते दिलेले ते आश्वासन आहे ते सरकार पाळत नाही आहे, त्याच्यामुळे आमचं JR दिलेलं आश्वासन पाळावं सरकारने। काय आश्वासन दिलं होतं? 7,000 रुपये आशांना मानधन वाढ केली होती 1/11ला 23ला 1/11/23ला। तर आणि आपल्या तानाजी सावंत उपमुख्यमंत्री साहेबांनी जो आश्वासन दिलं ते मंत्री उपमुख्यमंत्री यांना मान्य नाही किंवा आम्हाला माहीत नाही असे म्हणत आहेत आणि आमच्या JR साठी खूप वेळ लावत आहेत, अशा रस्त्यावर उतरलेले आहेत। आज 18 दिवस दादाच्या बंगल्याबाहेर का आल्या? अजितदादाच्या बंगल्यावर याच्यासाठी आलेला आहे का अजितदादा म्हणत आहेत तर जिथं तिथं गुलाबी साड्या घेऊन आम्हाला आश्वासन द्यायसाठी आम्हाला लेटर द्यायला येतात, घे दादा आमचं निवेदन, घ्या दादा आमचं निवेदन, यांची दखल आम्ही घेऊ। त्यांनी आम्हाला सांगावं, मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत बोलते आणि तुमचा तोडगा काढून देते। याच्यासाठी आम्ही या इथं आंदोलन करणार दादा। आम्ही आंदोलन जोपर्यंत आमचा JR निघणार नाही, आम्हाला शासनानं दिलेले आश्वासन ते आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही। डे नाईट इथं आम्ही संप करू आणि इथंच झोपू, इथंच राहू, उपाशी राहू, काही करू, पण आम्ही इथून हटणार नाही जोपर्यंत JR निघणार नाही तरी आशा आणि गटपर्वत इथून जाणार नाही। नक्कीच आपण बघू शकतो आशा वर्कर्सचं हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन आतापर्यंत संविधान चौकात सुरू होतं, परंतु आता थेट अजितदादाच्या बंगल्याबाहेर सुरू झालेलं आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा हा विजयगड बंगला नागपुरातील सिव्हिल लाईन परिसरातील आणि याच बंगल्याबाहेर आता पोलिसांची सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। आशा वर्कर्स या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस दक्ष आहे। या ठिकाणी दंगल नियंत्रण पथक सुद्धा तैनात करण्यात आलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।